आता बघूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक। मध्य रेल्वेकडून 12 अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्या, दादर गोरखपूर, एलटीटी गोरखपूर आणि सीएसएमटी ते दानापूर दरम्यान गाड्यांची विशेष सोय। आचारसंहितेचं कारण न देता शिवडी क्रॉसरोड मधील झोपड्या रिकाम्या करा, उच्च न्यायालयाने एसआरएला आदेश दिले। खार सांताक्रुझ उड्डाणपूल अखेर रद्द, परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे उड्डाणपूल न बांधण्याचा निर्णय। 140 इमारतींच्या जवळून पूल जात असल्यानं नागरिकांचा विरोध होता। मुंबईतल्या कोस्टल रोड मार्गावर देशातला पहिला यशस्वी प्रयोग, कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वीपणे पूर्ण, भरती ओटीचा वापर करून तुळीद्वारे 2 मार्गांची ऐतिहासिक जोडणी। कांदिवली बोरिवलीमध्ये 3 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार, जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार। धारावी पुनर्विकास प्रकल्प न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन ठेवा, सेकलिंग कंपनीचा मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद। मुंबई महापालिकेकडून कुलाबा मुंबादेवी परिसरात डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम, स्वच्छता मोहिमेत पालिका आयुक्त विष्णू गगराणी यांचाही सहभाग, पालिकेकडून मान्सून पूर्व तयारी सुरू असल्याची आयुक्तांची माहिती। एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात लोकलच्या प्रथम श्रेणीतून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, मध्य रेल्वेकडून 14,869 प्रवाशांवर कारवाई।